आज आपण नाश्त्याला रवा डोसा बनवतो. त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलं आहे. हे मिक्सरला फिरवून घेते. अशी मी पावडर करून घेतली बघा. आता त्यामध्ये मी अर्धी वाटी दही घालते. दह्याच्या वाटीमध्येच मी 1 वाटी पाणी घेतले. मी थोडं टाकते आणि मिक्सरला फिरवून घेते. ते मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते. अर्धी वाटीच टाकलं होतं मी पाणी आणि अर्धी वाटी बाजूला ठेवलं होतं. हे मिक्सरच्या भांड्यात टाकलं आणि ते ओतून घेतलं. असं बॅटर बनवून घेतलं आहे मी. आता हे 15 मिनटं बाजूला ठेवते. चटणी बनवतो त्यासाठी बघा कढई ठेवली मी गॅसवर. त्यात 1 चमचा तेल घातलं, थोडी राई घालते, त्यामध्ये 1 चमचा चण्याची डाळ घालते, 1 चमचा उडदाची डाळ घालते आणि असं मिक्स करून घेते. 2 मिरच्या टाकते. काश्मीरी लाल तिखट मिरची आहे. छोटा कांदा आणि 2 लसणाच्या पाकळ्या टाकते. यामध्ये टोमॅटो टाकते. 1 टोमॅटो घेतला मी चिरून तो टाकला. त्यात चवीपुरतं मीठ घालते आणि मिक्स करून घेते. मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि वाटून घेते. अशी मी चटणी वाटून घेतली. आता या छोट्या भांड्यामध्ये काढून घेते मी. मी चटणी ओतून घेतली. आता याला फोडणी घालते. करून घेतले त्यात राई घालते, कढीपत्ता घालते, थोडासा हिंग घालते आणि ही फोडणी यावर ओतून देते. त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आणि असं मिक्स करून घेते. तवा ठेवला आहे. तवा चांगला गरम झाला. त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडलं मी आणि पुसून घेतलं. आता हे बॅटर मी हे बघा याच्यावर 1 चमचा घेते आणि असं पसरून घालते. या डोस्यावर मी चटणी लावून घेते. आपण बनवली ना तीच चटणी आहे. त्यावर कोथिंबीर घालते थोडी आणि चीज किसून घालते. आता मी पलटी करून घेते. बघा बघा किती कुरकुरीत झाला आहे डोसा. आता मी काढून घेते. या डोश्यावर मी चीज वगैरे काही लावत नाही. असं गुंडाळून घेते. बघा किती कुरकुरीत होतो आपला डोसा. असा मी रवा डोसा बनवून घेतला. कुरकुरीत होता, छान होता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.